तुम्हाला गुरु शिष्य मतभेदाची कथा माहीत आहे का? याच मतभेदामुळे पुढे शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती झाली. ऋषी याज्ञवल्क हे ऋषी वैशंपायन यांचे अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान शिष्य होते. ते यजुर्वेदाचे शिक्षण घेत होते. एकदा काही कारणाने वैशंपायन ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले. याज्ञवल्क म्हणाले, गुरुदेव, इतरांना त्रास देऊ नका, मी एकटाच हे प्रायश्चित्त करतो. याज्ञवल्कांचे हे अभिमानी वक्तव्य ऐकून गुरूंना वाटले की शिष्य स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजत आहे. रागाच्या भरात वैशंपायन त्यांना म्हणाले, तू माझ्याकडून जे काही यजुर्वेद शिकलास ते मला परत कर. गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार याज्ञवल्कांनी आपल्या शिकलेल्या यजुर्वेद मंत्रांना उलट्या स्वरूपात बाहेर टाकले आणि इतर शिष्यांनी ते मंत्र पित्तर पक्षाचे रूप धारण करून पुन्हा ग्रहण केले. याच शाखेला पुढे कृष्ण यजुर्वेद तैत्तरीय शाखा असे नाव मिळाले. यानंतर याज्ञवल्काने ठरवले की मी आता थेट सूर्यदेवांकडूनच ज्ञान प्राप्त करीन. ते कठोर तपश्चर्या करू लागले. सूर्यदेव त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांना नवीन, शुद्ध आणि सुव्यवस्थित यजुर्वेद दिला. हाच यजुर्वेद पुढे शुक्ल यजुर्वेद वाजसनेय संहिता म्हणून ओळखला गेला. या कथेतला गूढार्थ आपल्याला हेच सांगतो की ज्ञानासाठी अहंकार सोडावा लागतो. कधी कधी मतभेद देखील नवीन मार्ग निर्माण करतात आणि सत्य शोधणारा व्यक्ती कधीच थांबत नाही, तो नेहमी पुढेच जातो. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.